पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडांनी गोळीबार केलेला आहे। बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरच्या शूटरकडून फर्निचर मॉलवरती गोळीबार करण्यात आलाय। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी 6 गोळ्या झाडलेल्या आहेत, तर जीवे मारण्याची सोशल मीडियाद्वारे आधी धमकी देण्यात आलेली होती। एजे फर्निचर मॉल हे अशोक जैन यांच्या मालकीचा आहे आणि याच मॉलवरती गोळीबार करण्यात आलाय। शुभम लोणकरनं सोशल मीडियावरती पोस्ट टाकून या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे। तर एजे फर्निचर मॉल यावरती गोळीबार करण्यात आलेला आहे। अशोक नैन यांच्या मालकीचा हा मॉल आहे आणि याच मॉलवरती एकूण 6 गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत आणि या संपूर्ण गोळीबाराची जबाबदारी ही शुभम लोणकरनं सोशल मीडियाच्या माध्यमामधून घेतलेली आहे। साधारणतः रात्री 9:20 दरम्यान एजे फर्निचर मॉलच्या समोर त्या ठिकाणी 2 अज्ञात व्यक्ती 2 व्हीलरवरून आले आणि त्यांनी एजे फर्निचर मॉलच्या नावाच्या दिशेने, नेमप्लेटच्या दिशेने, वरच्या दिशेने त्या ठिकाणी 5 ते 6 राऊंड फायर केलेले आहेत आणि पुढील दिशेने निघून गेलेले आहेत। जशी घटना कळल्यानंतर त्या ठिकाणी क्राईम ब्रांच आणि झोनचे सर्व अधिकारी स्टाफ या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी तपासाला सुरुवात केली। त्याचबरोबर त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा भेटी देऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।